वाशिममध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाईनं असा जोर पकडलाय। नगरपालिकेसाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ या प्रमुख पक्षांनी स्वबळावर मैदानात उडी घेतली। गेल्या निवडणुकीत सध्या भाजप आमदार राजेंद्र पाटणींच्या शहर विकास आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादीच्या साह्याने सत्ता होती। यावेळी 3 सदस्य वाढून 30 सदस्य संख्या झालेल्या वाशिमचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे। रिंगणात एकूण 11 उमेदवार असल्यानं मोठी चुरस आहे। या निवडणुकीत भाजपनं हरीश बाहेती यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे इथं पाटणींची जादू किती चालते याचं उत्तर मतदार मतदान यंत्रातून देणार आहेत। माझं गाव सर्वार्थानं स्मार्ट सिटी व्हावं, प्रत्येकाच्या दारापर्यंत वीज, रस्ते आणि पाणी, अप्रोच टू एव्हरीवन हे स्वप्न घेऊन एक कालबद्ध नियोजन घेऊन भारतीय जनता पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे, सशक्त उमेदवार सोबत दिलेले आहेत आणि गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मला दिसतोय। भाजपाचं कमळ वाशिमला नक्की फुलेल। तर पारंपरिक लोककला कलापथकाच्या माध्यमातून शिवसेना मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते। या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अशोक हेडा हे शिवसेनेचे उमेदवार आहेत। आपल्या कार्यकाळात शहरात झालेल्या विकासाच्या जोरावरच आपण निवडून येऊ असा विश्वास ते व्यक्त करतायत। वाशिम शहरामध्ये कुणालाही कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची हालत अशी आहे की माता बहिणीने काय 1-2% लोकांना गळ्याचे पट्टे, कमरेचे पट्टे लागले व रस्त्याची पूर्ण वाट लावली। अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं काम एकदम बगर विदाऊट क्वालिटीचं कोणत्याही प्रकारचं लक्ष देऊन केलं। जनतेला भौतिक आणि मूलभूत सुविधा पुरवून एक स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहण्याकडे या मुद्द्याने मी जनतेकडून येत आहे। वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीही स्वबळावर लढते। काँग्रेसनं नगराध्यक्ष पदासाठी राजू वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे, तर भारिप बहुजन महासंघानं दलित मुस्लिम कार्ड खेळत शेख फिरोज शेख इस्माईल यांना उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादीनं ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांना उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की वाशिम शहरात मालमत्ता कराचा जो चक्रव्याढ व्याज लावण्यात आलेला आहे, ते व्याज अतिशय नागरिकांसाठी घातक आहे। आर्थिकदृष्ट्या नागरिकांना दयनीय करून सोडणार आहे, कमकुवत करून सोडणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात आधी या ठिकाणी सत्ता हस्तगत केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात आधी या ठिकाणी मालमत्ता कराचं जे चक्रव्याढ व्याज लावण्यात आलेलं आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। वाशिम शहर जिल्हा मुख्यालयाचं शहर असूनही इथे विकासाचा कुठलाही मागमूस दिसणार नाही। विकासाअभावी नागरिक चांगलेच हैराण आहेत। त्यामुळे यावेळी धक्कादायक निकाल नोंदवण्याची शक्यता मतदारांच्या बोलण्यातून व्यक्त होतीये। त्यावेळेस 11 उमेदवार रिंगणात असून कोणत्याही प्रकारची आघाडी किंवा युती नसल्यामुळे सगळे स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात आहेत। 11 उमेदवार असल्यामुळे आणि सध्या निवडणुकीमध्ये आपण जरी कितीही म्हणत असलो की जातीविरहित राजकारण नसलं पाहिजे, मात्र जात हा फॅक्टर निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचा असतो। 11 उमेदवार असल्यामुळे जातीचं विभाजन देखील या निवडणुकीमध्ये नक्कीच होणार आहे। या निवडणुकीचं वेगळेपण आणखी असं दिसून येते की युती नाही, आघाडी नाही, स्वतंत्र आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 15 वर्षानंतर पहिल्यांदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे। येत्या निवडणुकीत विकास यात्रेची वाट पाहणाऱ्या वाशिममध्ये खरंच परिवर्तन घडणार का याचं उत्तर मात्र येणारा काळच देईल। वाशिमहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।